नमस्कार मंडळी. शेतीत महागडी खतं टाकूनही पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये का? मग ऐका, याचं उत्तर कदाचित आपल्या घरातच एका अगदी साध्या वस्तूमध्ये असू शकतं, तुरटी. चला तर, या विश्लेषणामध्ये आपण तुरटीच्या वापरामागचं नेमकं विज्ञान काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, सगळ्यात आधी आपण एका कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलूया. होतं काय की आपण खतांवर एवढा खर्च करतो, पण तरीही पिकांची वाढ हवी तशी होत नाही. मग प्रश्न पडतो की नेमकं चुकतंय कुठे? हे सगळं समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत ते बघा. आधी जमिनीतली खरी समस्या काय आहे ते शोधू. मग तुरटी त्यावरचा उपाय कशी ठरू शकते ते पाहू. त्यानंतर ती वापरायची अचूक पद्धत कोणती, कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या हे समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्यातून काय लक्षात ठेवायचं ते बघूया. चला, आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. शेतातील छुपी समस्या म्हणजे पोषक तत्व जमिनीत लॉक का होतात. तर खरी समस्या आहे जमिनीचा वाढलेला सामू, म्हणजे ज्याला आपण पीएच म्हणतो तो. आता होतं काय की जेव्हा हा पीएच 7.5च्या वर जातो तेव्हा जमीन बनते अल्कधर्मी किंवा चोपण. आणि मग फॉस्फरस, झिंक, लोह यांसारखी जी महत्वाची अन्नद्रव्ये आहेत ना, ती जमिनीत अक्षरशः लॉक होऊन जातात, म्हणजे कुलूप बंद. आपण कितीही खत टाकलं तरी ते पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचूच शकत नाही. आता गंमत बघा, या मोठ्या समस्येवरचा उपाय आपल्या घरातच आहे, तो म्हणजे तुरटी. आणि ही तुरटी फक्त हे कुलूप उघडत नाही, तर तिचे इतरही जबरदस्त फायदे आहेत. चला, एक एक करून पाहूया. सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा, तुरटी ही ॲसिडिक म्हणजे आम्लधर्मी असते. त्यामुळे ती जमिनीचा पीएच तात्पुरता कमी करते आणि त्या लॉक झालेल्या पोषक तत्वांना मोकळं करते. म्हणजे काय की जे खत आपण आधीच टाकलेलं आहे ते पुन्हा कामाला लागायला सुरुवात होते. आता बघा दुसरा फायदा. तुरटी काय करते तर मातीच्या बारीक कणांना एकत्र आणते. त्यामुळे जी कडक घट्ट झालेली जमीन असते ना, ती मस्त भुसभुशीत होते. याचा थेट फायदा मुळांना होतो. त्यांना हवा आणि पाणी दोन्ही भरपूर मिळतं. तिसरा फायदा तर अजूनच भारी आहे, खास करून जे बोरवेलचं पाणी वापरतात त्यांच्यासाठी. तुरटी काय करते तर पाण्यातला जो बारीक गाळ आणि क्षार असतात ना, त्यांना खाली बसवते. त्यामुळे शेताला एकदम स्वच्छ पाणी मिळतं आणि जमिनीवर तो जो पांढरा कडक थर तयार होतो तो होत नाही. थांबा, फायदे इथेच संपत नाहीत. तुरटी जमिनीच्या वर सुद्धा काम करते. तिची तुरट चव वाळवी, लाल मुंग्या आणि गोगलगायींना पळून लावते. जमिनीतील बुरशी वाढू देत नाही, त्यामुळे मुळकूज होत नाही. आणि भातशेतीत तर शेवाळ सुद्धा साफ करते. एवढंच काय, फवारणी केली तर नीलगायींसारखी जनावरं सुद्धा पिकांपासून लांब राहतात. बरं, एवढे सगळे फायदे ऐकून आता प्रश्न पडला असेल की वापरायची कशी. तर चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, वापराची अचूक आणि शास्त्रीय पद्धत. ही प्रक्रिया आपल्याला 4 वैज्ञानिक टप्प्यांमध्ये करायची आहे. सगळ्यात आधी जमिनीचा पीएच तपासायचा. मग त्यानुसार योग्य प्रमाण ठरवायचं. त्यानंतर देण्याची योग्य पद्धत निवडायची आणि शेवटी योग्य वेळेची खात्री करायची. हे 4ही टप्पे महत्त्वाचे आहेत. आता हे प्रमाण नीट लक्षात घ्या. जर जमिनीचा पीएच म्हणजे सामू 7पेक्षा जास्त असेल तर एकरी 2 किलो तुरटी वापरायची. जर तो 5 ते 7च्या मध्ये असेल तर फक्त 1 किलो. आणि ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, जर जमिनीचा पीएच आधीच 5पेक्षा कमी असेल, म्हणजे जमीन ॲसिडिक असेल, तर तुरटीचा वापर अजिबात करायचा नाही, हे लक्षात ठेवा. आता देण्याच्या पद्धती पाहूया. जर तुम्ही पाटाने पाणी देत असाल तर सरळ 1 ते 2 किलोचा तुरटीचा खडा एका फडक्यात बांधून पाण्याच्या मुख्य प्रवाहात ठेवून द्या. ठिबक सिंचन असेल तर पावडर तुरटी पाण्यात विरघळून व्हेंचुरीमधून द्या आणि नंतर सिस्टीम साध्या पाण्याने धुवून घ्या. आणि हो, फवारणी करायची असेल तर ती फक्त कीड किंवा प्राणी दूर ठेवण्यासाठीच, आणि प्रमाण खूप कमी, म्हणजे 15 लिटर पंपाला फक्त 30 ते 50 ग्रॅम. जास्त झालं तर पानं जळू शकतात. आणि वेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. तुरटीचा वापर पिकाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे लागवडीनंतर साधारण 20-25 दिवसांनी करा. फुलांवर आल्यावर वापरू नका. आणि संपूर्ण हंगामात जास्तीत जास्त 1 किंवा 2 वेळाच, त्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, फायदे पाहिले, पद्धत पाहिली, पण तुरटी हे एक दुधारी शस्त्र आहे. जर काही चुका झाल्या तर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं. तर चला आता बघूया की कोणत्या मोठ्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. हा सगळ्यात मोठा धोका आहे, यावर विशेष लक्ष द्या. जर तुम्ही आम्लधर्मी जमिनीत म्हणजे कमी पीएच असलेल्या जमिनीत तुरटी वापरली
तर ॲल्युमिनियम टॉक्सिसिटी नावाचा प्रकार होतो. यामुळे काय होतं तर पिकाच्या मुळांची वाढ पूर्णपणे थांबते आणि पीक अक्षरशः जागेवरच जळून जाऊ शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. तुरटी वापरायची असेल तर फक्त आणि फक्त बोरवेल किंवा विहिरीचं पाणी, जे कठीण आणि अल्कधर्मी असतं, तेच वापरा. नदीचं, कॅनॉलचं किंवा साठवलेलं पावसाचं पाणी, जे मऊ आणि ॲसिडिक असतं, त्याच्यासोबत तुरटी वापरण्याची चूक कधीच करू नका. याशिवाय आणखी 3 नियम आहेत जे पाळावेच लागतील. 1. तुरटीला कधीही कोणत्याही रासायनिक खतांमध्ये, कीटकनाशकांमध्ये किंवा बुरशीनाशकांमध्ये मिसळू नका. 2. वापरताना जमिनीत पुरेशी ओल असलीच पाहिजे. आणि 3. लक्षात ठेवा, कमी वापरणं कधीही चांगलं. अतिवापर केलात तर जमीन जास्त ॲसिडिक होऊन नापीक होऊ शकते. तर मग ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय शिकलो? तुरटी चांगली की वाईट? चला ह्या सगळ्याचा अंतिम सारांश पाहूया. बघा, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तुरटी ही कोणतीही जादूची कांडी नाहीये. ते एक रासायनिक हत्यार आहे आणि कोणतंही हत्यार वापरण्याआधी आपल्याला परिस्थितीचं निदान करावं लागतं. म्हणजे कृती करण्याआधी जमिनीची तपासणी करणं बंधनकारक आहे. योग्य परिस्थितीत वापरली तरच तिचा फायदा होतो. तर मग आता पुढचा टप्पा काय? हे जे शास्त्रीय ज्ञान आपल्याला मिळालं आहे त्याचा वापर करून आपण आपल्या शेतीतले अंदाजे निर्णय घेणं थांबवून अधिक अचूक आणि प्रभावी पद्धती कशा अवलंबवू शकतो यावर नक्की विचार करा.